नमस्कार पाहुणं, तर मी आपला लाडका गणेश। आज आपल्याला जायचं होतं ताईच्या घराकडे। तर आजच्या दिवसात सुरुवात झालेली होती, तर सर्व आंघोळ करून घेतल्या आणि मग चला बुटं घालवा म्हणल्या, कारण बाहेर चिखल होता थोडा। तर झालो आम्ही सर्वजण रेडी। आता वारी होती आपल्याला जायची खाली, कारण की आपल्याला लवकरात लवकर बस स्टॉपला पोहोचायचं होतं, कारण की आपल्या ताईचं घर खूप दूर होतं। फायनली आम्ही बस स्टॉपला आलो। बऱ्याच बसा तिथं होत्या, पण आमची का बस येत नव्हती, त्यामुळे आम्हाला बराच वेळ वाट बघावं लागली। इकडे तिकडे पाहिल्या, बस आता येते मग येते, बराच वेळ निघून गेला। मग नंतर फायनली आमची बस तेवढ्यात आलीच। चला गडबड करून आम्ही सर्वजण बसमध्ये चढलो, कारण की खूप गर्दी होती, बस काही इथं थांबत नाही लय वेळ। म्हणून कसं करून आम्ही बसमध्ये चढलो आणि मागच्या सीटवर जाऊन बसलो, कारण की त्या सीट भेटणं खूप मुश्किल होतं। फायनली आम्हाला सीट भेटली आणि इथं काढायचं होतं आम्हाला तिकीट, कारण की इथं तिकीट आधार कार्ड दिल्याशिवाय निघत नाही, कारण की आम्हाला पास काढायची होती। पाससाठी आधार कार्ड लागतोच, त्यासाठी आम्ही पास काढून घेतली, कारण की पास न फिरणं म्हणजे कुठं पण उतरा, किती स्टॉप उतरा, काही लिमिट नव्हती। त्यासाठी तिघायची आम्ही पास काढून घेतली, 70-70ची पास, आणि सर्वांना देऊन टाकली हरवू नाही म्हणून। आणि मोबाईलच्या कवरच्या मागं ठेवलं, कारण की जर पास पडली तर पुन्हा काढावं लागती। तर आम्ही रूट पाहून घेतला, किती रूट लांब आहे। तर रूट खूप लांब होता, बराच वेळ निघून गेला। रूट येता येता मला तर लागली मस्त झोप, मी काय विचार केला नाही, मस्त गाढ झोपी गेलो। नंतर बराच दूर गेल्याच्या नंतर वाटत लागली आपल्या पुण्याला अकॅडमी, एक आर्मी अकॅडमी, तिथं आपला भारतात झेंडा होता, ते खूपच भारी फडकत होता। चला म्हणलो त्याचा पण एक थोडासा व्हिडिओ घ्यावा आपल्या ब्लॉगमध्ये। बराच दूर गेल्या, खूप लांब होते आपले, खूप प्रवास होते। चालत राहिल्या फायनली एका जागी बस थांबली आणि खूप गर्दी असल्यामुळे आम्ही उतरलो, काय आमची परेशानी होत होती आणि आम्हाला दुसरी बस पकडायची होती। त्या बसमध्ये बराच गर्दी असल्यामुळे आम्ही दुसरी बस पकडली आणि या बसमध्ये पण तशीच गडबड करत चढलो, कसं चढलो। तर या बसमध्ये का मला जागा का भेटलीच नाही, पहिल्या बसमध्ये तरी जागा भेटली होती। तर कसं दरवाजाच्या जवळ जाऊन थांबलो, तेवढ्यात आपले कंडक्टर मामा आले, म्हणले चला तिकीट काढा पोरं। तर आमच्याजवळ तर फायनली पास होती, तर कंडक्टर मामाला म्हणलो आम्ही, आमच्याजवळ पास आहे, तुम्ही जाऊ शकता। तर आमचं ऐकताच कंडक्टर मामा आमच्यापासून दूर गेले। मग बराच वेळ झाला, चला म्हणल्या खूप आपले पाय दुखाले आहेत, आता ही का बस बरोबर नाही आपल्यासाठी, चला उतरतो आपण। तर आम्ही सर्वजण त्या पण बसमधून उतरलो। चला म्हणल्या 2-4 स्टॉप राहिले, चला आपण पायीच जाऊ। तर आमची मंडळी सर्व तयार झाली आणि आम्ही पायी चालतच होतो। बरंच 1-2 किलोमीटर दूर गेल्याच्या नंतर वाटेत एक मावशी भेटली आम्हाला। ती मावशी हेडफोन विकत होती। चला विचारूत म्हणले, आपल्या काय घ्यायचे नव्हते, प्राईस तर ऐकूत म्हणलो किती। त्या मावशीला विचारलं प्राईस किती हेडफोनची, तर ते मावशीने तब्बल आम्हाला एका हेडफोनची प्राईस 12,000 सांगली। ते प्राईस ऐकून आम्ही चकित झालो आणि चला म्हणल्या आपण काय घेऊ शकत नाही ती 12,000ची, चला म्हणल्या जाऊत आपण आपल्या रस्त्याला लागू। तर आम्ही आमच्या रस्त्याला लागलो। तर बरंच असं 1-2 किलोमीटर दूर गेल्याच्या नंतर फायनली ते अपार्टमेंट आलेच, ज्या अपार्टमेंटमध्ये आमची ताई दाजी राहत होती। तर पाहू शकता ही 12 मजली बिल्डिंग आहे। तर वर जाण्यासाठी लिफ्ट होती, तर फायनली आम्ही लिफ्टमध्ये बसलो आणि 12 नंबरचं बटन दाबलं आणि ती लिफ्ट अशी सनकण्यात 2 सेकंदामध्ये 12 फ्लोअरला आम्हाला नेऊन सोडलं त्या बसनं। तर आम्ही फायनली गेल्या पहिल्यांदा बेल दाबली, थोड्या वेळातच ताईने दरवाजा काढला। नंतर आम्ही थोडा आराम केला। असाच पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा, आणि पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर मिळून